हिंगोली जिले के बसमत तहसील के गरीब किसान को राज्य के कृषि मंत्री धनंजय मुंडे की ओर से बैल जोड़ी दी गई। गुरुवार 27 जून को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के जिला अध्यक्ष बीडी बांगर ने किसान के खेत में पहुंचकर बैल जोड़ी किसान के हवाले की। कुछ दिन पहले हिंगोली जिले में बसमत तहसील के सिरली गांव में खेत में हल चलाते एक गरीब किसान का वीडियो सामने आया था। वीडियो में किसान के साथ बैलों की जगह किसान का भाई व बेटा काम कर रहे थे। किसान की परिस्थिति गरीब होने के चलते बैल जोड़ी ना होने के कारण किसान बालाजी पुणगे अपने भाई मनोहर पुणगे वो लड़के के साथ खेत में हल चला रहे थे, जिसका वीडियो वायरल होने के बाद राज्य के कृषि मंत्री धनंजय मुंडे ने किसान को बैल जोड़ी देने का फैसला लेते हुए हिंगोली जिले के राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारियों को सूचना दी। वो किसान से फ़ोन पर बात भी की। साथ ही राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारियों ने 27 जून को किसान के खेत में पहुंचकर बैल जोड़ी किसान के परिवार के हवाले की। इस समय किसान बालाजी पुणगे वो परिवार ने नम आँखों के साथ समाधान व्यक्त करते हुए कृषि मंत्री धनंजय मुंडे वो हिंगोली जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का आभार व्यक्त किया। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष बीडी बांगर, आदित्य आहेर, कंचनाताई शिंदे, मोहम्मद नाजिम रिजवी, केशव दुबे, पंकज बांगर, सूरज वड़कुते, बापूराव घोंगड़े, विशाल काड़े के साथ गांववासी उपस्थित थे। किती एकर जमीन आहे तुम्हाला? 2 एकर आणि बैलजोडी नाहीये का? पहिली होती, काही झालंय? अरे पण आता समजा बैलजोडी, मी आता बीडी बांगर म्हणून माझे सहकारी आहेत आणि कृषीची काही लोक पण पाठवतोय, तर कृषी विभागामार्फत तुम्ही ट्रॅक्टरची मागणी करा आणि आता बैलजोडी मी पाठवून देतोय माझ्याकडनं, ते बीडी बांगर म्हणून येतील। पण आता 2 एकर मध्ये बैलजोडी परवडेल का तुम्हाला? नाही, पण ते झालं, ते लेकराचं शिक्षण आणि ते लग्नाचा विषय, जे काही मदत करायची ती करू, पण 2 एकर शेतीत आता बैलजोडी परवडेल का? हा ठीक आहे, मग मी पाठवून दिलाय आता बैलजोडी आणि कृषी विभागाचे अधिकारी पण पाठवले, त्याच्यात पण एक अर्ज भरून द्या, मी लहान ट्रॅक्टरची व्यवस्था पण करतो। ठीक आहे। वसमत तालुक्यातील जिल्हा हिंगोली येथील बालाजी पुणगे या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी पेरणीसाठी झुकलं, कारण बैलजोडी त्याच्याकडे नव्हती। ही अतिशय दुर्दैवी बाब ज्यावेळेस माझ्या लक्षात आली त्यावेळेस कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ मी आज त्यांच्याकडे भेटायला पाठवलं आणि त्यांचा ट्रॅक्टर किंवा इतर योजनेमधून एक ट्रॅक्टर देण्याच्या संबंधात सुद्धा कृषी विभाग तातडीने कारवाई करत आहे। पण एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आणि स्वतः शेतकरी म्हणून 2 एकर शेती असणाऱ्या एक शेतकऱ्याला मी ज्यावेळेस फोनवरती विचारलं की खरंच 2 एकरामध्ये आपल्याला ही बैलजोडी परवडेल, तर सांगायला आज या ठिकाणी एकीकडे अशी घटना घडल्यानंतर माझ्यासारखा एक शेतकरी व्यथितही होतो आणि एकीकडे त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ती बैलजोडी त्याच्या 2 एकरात जरी त्याला सांभाळता येत नसली तरी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करून त्याला त्या बैलजोडीला सांभाळण्याची जबाबदारी आणि आत्मविश्वास त्या शेतकऱ्यांनी दाखवला। आणि आज काय झालं त्या दिवसापासून आजपर्यंत सांगा। त्या दिवशी साहेब आम्हाला हळद लावायची होती, आम्हाला बैल नव्हते, सऱ्या पडायच्या होत्या, मग भावाला आणि मुलाला झुकलं, सऱ्या पडल्या, मागून बाया हळद लावू लागल्या। मग चलता चलता ते आम्हाला कोणी ओळखीचा माणूस नव्हतं, असे जाणारे येणारे लोक पाहू लागले आमच्याकडे, मग त्याने फोटो काढून घेतले, आम्हाला काय माहित कोण आहे। मग नंतर आम्ही आमचं काम चालू ठेवत राहिलो। आज काय झालं? आज मग ते बातमी सगळीकडे पसरली, टीव्हीत आम्हालाही माहित नाही, टीव्हीत आली तर आम्ही घरी टीव्ही नाही, मग ते दुसरे सांगू लागले बा टीव्हीवर बातमी आली। मग म्हणले बाबा धनंजय मुंडे बैल देतील असं तसं कसं विचार चालू होता। मग खरोखरच आम्हाला 2 दिवसात धनंजय मुंडे साहेबांनी फार उपकार केले आमच्यावर, बैल आम्हाला दिली त्याचा फार आनंद आहे। पुन्हा बांगर साहेबांनी त्याचे पण एका प्रसिद्ध बातमी चॅनलवर माझ्या हिंगोली जिल्ह्यातील सिरळी या गावातील बालाजी पुणगे या शेतकऱ्याची बातमी
आदरणीय धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ज्या पद्धतीनं टी व्हीवर बघितली आणि बघितल्याच्या नंतर एक हवळ्या मनाचा नेता, मंत्र्याचं नेत्याचं मन कसं असावं आपल्या जनतेप्रती ही दर्शवणारी ही व्यथा आहे। ज्या पद्धतीने ती बातमी बघितली, पुंडगे हे शेतकरी आपल्या मुलाला भावाला बैलाच्या रूपात त्यांनी झोपलं आणि आपल्या शेतीची मशागत करत होते। नक्कीच महाराष्ट्रात अशी कोणं करू नये आणि ही वेळ कोणावर येऊ नये। त्या बातमीनं मुंडे साहेबांनी दखल घेताच मला फोनवरून सूचना केल्या, संबंधित अल्पभूधारक शेतकऱ्यास मुंडे साहेबामार्फत त्वरित उच्च प्रतीचं उच्चवान असलेली बैलजोडी तात्काळ त्या शेतकऱ्यांना पुरविण्यात यावी। तरी ज्यावेळेस बातमी बघितली त्याच्या दुसऱ्याच दिवशी द्यायचे होते, मात्र एक दिवस उशीर याच्यासाठी झाला की बैलजोडी उच्च प्रतीची पेरणीचे दिवस असल्यामुळे आम्हाला मिळत नव्हती। मात्र एक मोठ्या मनाचा शेतकरी, त्या शेतकऱ्याकडे 3-4 जोड्या असताना त्यांना विनंती केली आणि त्यांच्याकडनं एक चांगल्या उच्च प्रतीची ही जोडी आम्ही घेऊन आज बांधावर पुंडगे जे शेतकरी आहेत बालाजीराव त्यांच्या शेतीवर आलो। शेतीवर येऊन त्यांना ही बैलजोडी त्यांच्या बैलाच्या दाखल्यासहित आज सुपूर्द केली। नक्कीच त्यांनी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली, त्यांच्या डोळ्यात जो अश्रू आला, मुंडे साहेब प्रत्येक शेतकऱ्याचा अश्रू पुसण्याचं काम करत आहेत, करत राहतील। आपल्या राज्याला एक उमदा कृषी मंत्री भेटला, ही या पुंडगे परिवाराच्या वतीनं व्यक्त झालेली भावना नक्कीच बाकी शेतकऱ्यांना एक उज्ज्वल शेतीच्या भविष्याकडे नेणारी आहे। त्यामुळं मी माझ्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं कृषी मंत्री मुंडे साहेब यांचे आभार मानतो। त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला नक्कीच याच्यासमोर त्यांचे प्रगतीचे दिवस येवो। त्यांनी ज्या पद्धतीनं मला खाजगीमध्ये आता बोलता बोलले की नक्की मुंडे साहेब आल्याच्या नंतर आम्ही मुंडे साहेबाची भेट घेऊ, कारण त्यांना मुंडे साहेबापर्यंत जे व्यक्त करायचं आपल्या माध्यमातून तर होतेच, मात्र ज्यावेळेस स्पेशली त्यांच्यासमोर त्यांना जी त्यांची भावना व्यक्त करायची आहे ती नक्कीच एक भावनिकचे साध आहे। त्यामुळं नक्कीच महाराष्ट्रातल्या आणि माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कुठलीही शेतीविषयी काही अडचणी असतील तर आपण जिल्हा कृषी अधीक्षक असेल, तालुका कृषी अधीक्षक असेल यांच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादीचे असेल, त्यानंतर हा जो भाग आहे तो वसमत मतदारसंघात येतो। या मतदारसंघात आमचे राजूभाई नवघरे एक अतिशय चांगलं काम करतात। तिन्ही मतदारसंघापैकी राजूभाईचं काम हे वाखाणण्याजोगं आहे। त्यामुळं नक्कीच आपण ज्या पद्धतीनं माझा पक्ष असेल, मंत्रिमंडळ असेल, ज्या पद्धतीने हे काम होते त्या कामाची बघता नक्कीच लोकांना न्याय देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल एवढं सांगतो।